तू रागिणी, अनुरागिणी, वैरागिणी, हे सर्वव्यापी सर्वांगिणी. तू संगिनी, व्यासंगिनी, स्वच्छंदिनी, हे आदिशक्ती आनंदिनी. तू कामिनी, तू यामिनी, तू दामिनी, हे सामवेदालापिनी. सौम्य तू, अतिरम्य तू, दुर्गम्य तू, हे गूढ शक्ती अगम्य तू. धैर्य तू, सौंदर्य तू, चित्तस्थैर्य तू, परमेश्वरी ऐश्वर्य तू. तू अस्मिता, तेजस्विता, तू मनस्विता, हे शक्तिरूपेण संस्थिता, हे शक्तिरूपेण संस्थिता, हे शक्तिरूपेण संस्थिता. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमतच्या मुक्ता सन्मान 2019 या कार्यक्रमात इथं जमलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 11 महिलांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत. या सगळ्यांचा बहुमान करणं हा खरं तर न्यूज 18 लोकमतचा सन्मान आहे. न्यूज 18 लोकमत आणि मेहता फूड्स प्रस्तुत मुक्ता सन्मान सोहळा सहप्रस्तुत करता आहेत इन्फ्राट्रेक, ज्वेलरी पार्टनर आहेत स्वर्ग गोल्ड, सोलार पार्टनर आहेत पेट्रॉनिक्स, डिजिटल पार्टनर आहेत जिओ टीव्ही, हेल्थ पार्टनर आहेत ढगे हेल्थकेअर, सिसोदे हेल्थकेअर, डॉक्टर लोलगेज कलासिद्धी हॉस्पिटल, सिमंदर हर्बल प्रायव्हेट लिमिटेड आणि असोसिएट स्पॉन्सर्स आहेत सोनी पैठणी आणि टुडे ग्लोबल डेव्हलपर्स. त्याचबरोबर गोदरेज नंबर वन देतो निखार नंबर 1. जिथे समस्या, जिथे अडचण, जिथे अन्याय, त्या सगळ्या ठिकाणी न्यूज 18 लोकमत कायमच उभं राहिलेलं आहे. एक भूमिका घेऊन, एक विचार घेऊन उभं राहिलेलं आहे आणि हीच भूमिका तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या सहकार्यानं कायमच न्यूज 18 लोकमत तशीच ठामपणे बजावेल. कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता न्यूज 18 लोकमत कायमच कणखरपणे समाजाबरोबर समाजाच्या समस्या मांडण्याकरता आणि त्यांच्या यशोगाथासुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याकरता निश्चितपणे कार्यरत असेल. चौकटीत अडकलेल्या तिला असामान्य कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि नेतृत्वानं प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणजेच न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान 2019. 2014 पासून आधीचं IBN लोकमत आणि आता न्यूज 18 लोकमतनं हा पुरस्कार सोहळा आयोजित केलाय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. यावेळी कृषी, क्रीडा, सामाजिक, शिक्षण, न्यू स्टार्टअप, प्रशासकीय सेवा, बँकिंग, साहित्य, कला, महिलांची संस्था या श्रेणींमध्ये आणि जीवन गौरव अशा एकूण 11 महिलांचा सन्मान आपण करणार आहोत. या पुरस्कारार्थींची निवड करताना आमच्या परीक्षकांचं मोलाचं योगदान आहे. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, माजी IPS अधिकारी सुधाकर सुराडकर, साहित्यिक कवी प्रज्ञादया पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्रभरातून आम्ही आमचे प्रतिनिधी मान्यवर यांच्याशी संवाद साधला आणि काही नावं निवडली. प्रत्येक श्रेणीत 3 ते 4 जणांना नामांकनं होती, पण त्यातून निव्वळ एकाचीच निवड करण्याचं महाकठीण काम या चौघांनी पार पाडलं. जेव्हा समोरासमोर चर्चा सुरू झाली तेव्हा बराच खल झाला. 2-2दा नावांवर चर्चा झाली. प्रसंगी परीक्षकांचा वादप्रतिवादही झाला आणि त्या क्षेत्रातल्या मातब्बर 11 धुरणींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भारतकुमार राऊत, सुधाकर सुराडकर, प्रज्ञादया पवार आणि श्रीगौरी सावंत या चौघांचेही मनपूर्वक आभार. परीक्षकांच्या वतीने भारत सर आपल्या मनोगत व्यक्त करतील. मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आमचे हा जो अनुभव होता परीक्षण करण्याचा, हा जितका कठीण होता ना तितकाच तो आनंददायी सुद्धा होता. कठीण असा होता की जे आम्हाला 3-3, 4-4 नॉमिनेशन्स काढून दिली होती, काही ठिकाणी 5 नॉमिनेशन्स होती. या सगळ्या नामांकनांमधून एक निवडायचं हे महाकठीण काम होतं. सोलापुरातल्या बोरामणी गावच्या सौ अनिता योगेश माळगे, यशस्वी महिला शेतकरी. देशातली महिलांची पहिली शेतकरी उत्पादक कंपनी त्यांनी सुरू केली आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नुकतीच कौतुकाची थापही त्यांनी मिळवली. सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा अनिताताईंना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे आजूबाजूच्या गावातल्या महिलांना त्या भेटल्या, त्यांना संघटित केलं आणि महिला शेतकऱ्यांची कंपनी त्यांनी उभी केली. या कंपनीच्या माध्यमातून अनिता यांनी स्वतःसह सभासद महिलांच्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाचं मूल्यवर्धन केलं.
या माध्यमातून अनिता यांनी आजूबाजूच्या 7 गावांमधल्या 500हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनिता यांना सुरुवातीला महिलांच्या घरच्यांना तयार करणं खूपच आव्हानात्मक होतं. काही प्रवृत्तींचा प्रसंगी विरोधही पत्करावा लागला, पण त्यांनी निर्धार कायम ठेवला आणि आज सोलापुरात शेतकऱ्यांची घरं चालवणारी महिला म्हणून अनिता यांना ओळखलं जातं. अनिता यांना मुक्ता सन्मानानं पुरस्कृत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते अभिनेत्री रिंकू राजगुरू यांना आणि धगे हेल्थ केअरचे MD डॉक्टर संतोष धगे यांना. सन्मानचिन्ह देतील रिंकू राजगुरू आणि मेहता फूड्स, स्वर्ग गोल्ड आणि सिमंदर हर्बलकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू डॉक्टर संतोष धगे यांच्याकडून. न्यूज 18 लोकमतचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि न्यूज 18 लोकमतचं विशेष करून सांगायचं म्हटलं तरी गल्लीतील महिलेला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूज 18 लोकमतने केलेलं आहे. आणि याचबरोबर होण्यासारखा शेतमाल जेव्हा कवडीमोल किमतीला विकावा लागतो तर होणाऱ्या वेदना समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. जर उद्या अचानक शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये आपण घेऊन जातो, पण एकदम बाजारामध्ये जर आवक जर वाढली तर पूर्णपणे भाव कोलमडतो. तर जे शेतकऱ्यांसमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतो, नेमकी शेतकऱ्यांची हीच अडचण आम्ही लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिली महिला शेतकरी कंपनी म्हणून यशस्वीने ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. आपलं अख्खं आयुष्य कबड्डीसाठी वेचणाऱ्या या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जनेंद्र कुमार जैन ही मूळची विदर्भ कन्या. विद्यार्थी दशेपासूनच शैलजा यांना खेळाची आवड होती. राष्ट्रीय स्तरावर कबड्डीत त्यांनी विदर्भाचं प्रतिनिधित्व केलंय. लग्नानंतर त्या नाशिकला स्थायिक झाल्या, पण त्यांचं कबड्डी प्रेम तसंच राहिलं. नाशिकचं रचना विद्यालय, मिलिटरी बॉईज टीम, पोलीस टीमच्या त्या प्रशिक्षक राहिलेल्या आहेत. तर 1983 पासून त्या राज्य शासनाच्या सेवेतही कबड्डी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. शैलजा जैन यांच्या 300 कबड्डी खेळाडूंनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या भारती कुलकर्णी आणि निर्मला भोई यांच्याही प्रशिक्षक. इतकंच नव्हे तर वयाच्या 60च्या आसपास जिथली भाषाही समजून घेण्यापासून सुरुवात करावी लागली, अशा इराणच्या महिला कबड्डी संघाचं प्रशिक्षण करण्याचं आव्हान त्यांनी पेललं. आणि त्यांच्या उत्तम प्रशिक्षणानंच या महिलांच्या कबड्डी संघानं सुवर्ण पदकही जिंकलं. कबड्डी खेळातल्या आणि प्रशिक्षणातल्या योगदानाबद्दल शैलजा जैन यांना मुक्ता सन्मान प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आहेत रिंकू राजगुरू आणि सिमंदर हर्बल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आशिष भेडा यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय शैलजा जैनेंद्र कुमार जैन यांना. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रेक्षक आणि सर्व सन्मार्थी, तसं पाहिलं तर माझा देखील प्रसिद्धीचा झोत हा सुरू झाला आहे तर न्यूज 18 लोकमतपासूनच. आपण या ठिकाणी आमच्यासारख्या महिलांना सन्मानित केलं त्याबद्दल मी परत एकदा लोकमत 18 न्यूजचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच खूप छान वाटतं की तुम्ही इथे बोलवलं. मी कधी अशा सोहळ्याला वगैरे गेले नाहीये आणि इथं आल्यावरती कळालं की हा महिलांचा कार्यक्रम आहे. म्हणजे मी पण आधीपासून ऐकत आलेले की पुरुष खूप काम करतात आणि नेहमी नावाजलेलं, घरी पण पप्पा खूप कर्तबगार वगैरे असतात, पण इथं आल्यानंतर गावागावात पण महिला किती काम करतात किंवा समाज सुधारणेचं असो, क्रीडा क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्रात तुम्ही म्हटलात, तर हे बघून यांच्याकडून खूपच शिकण्यासारखं पण आहे.
आणि खूप भारी वाटतं की महिलांना तुम्ही पुढे आणताय. सुनील कुमार यांचा हस्ते. लोकमत यांचे मनस्पूर्वक आभार या पुरस्कारासाठी. तसेच बाकी सगळ्या महिला ज्यांना आज पुरस्कार केले आहे त्यांचंही मनस्पूर्वक अभिनंदन. आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठी एक स्त्रीचा हात असतो. पण आज जेव्हा मी प्रत्येकाची वाटचाल ऐकत होते तेव्हा कुठेतरी मनात आलं की हे जर स्त्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आय थिंक तिच्या यशाचं पूर्ण श्रेय हे एका व्यक्तीला किंवा माणसाला देणं हे अत्यंत चुकीचं होईल. कारण ती यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून यायला लागतात आणि तिच्या यशापाठी बऱ्याच लोकांचा हातभाग लागतो. आणि त्यामुळे आजचा हा पुरस्कार या सर्वांच्या वतीने ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे मी स्वीकारते आणि पुन्हा एकदा TV18 लोकमतचं मनस्पूर्वक आभार. थँक्यू. शिक्षण म्हणजे नुसतीच घोकमपट्टी नाही या सूत्रावर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभा विश्वनाथ भराडे 2003 पासून त्या साताऱ्यातल्या कुंठे बीचच्या विस्ताराधिकारी आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात 40हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गेली 13 वर्ष त्या आणि त्यांचे सहकारी वेगवेगळे प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणं, स्वयंशिस्त लावणं आणि जगण्याची मूल्य रुजवण्याचं काम करतात. 100% मुलं शाळेत यावीत, टिकावीत आणि गुणवत्तापूर्ण शिकण्यासाठी कुंठे बीटमध्ये कामं सुरू आहेत. कुपोषित मुलांना सकस आहार मिळावा म्हणून प्रत्येक शाळेबाहेर परसबाग, रंगीत चित्रांची पुस्तकं आणि CDच्या माध्यमातून इंग्रजीचं शिक्षण, पालक प्रबोधन चळवळ, शिक्षकांसाठी धडपड मंच असे अनेक प्रयोग त्यांनी राबवलेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातल्या प्रगतीसाठी प्रतिभाताई जितक्या सजग आहेत तितक्याच त्या निरोगी आरोग्यासाठीही सातत्यानं उपक्रम राबवत असतात. खऱ्या अर्थानं मुलांच्या सर्वांगीण विकासाचा त्यांनी ध्यास घेतलाय. प्रतिभा विश्वनाथ भराडे यांना मुक्ता सन्मानानं पुरस्कृत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. किशोरीताई आणि प्रसाद सर व्यासपीठावर आहेतच. त्याचबरोबर मी प्रतीक आपल्यालाही विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. आणि मेहता फूड्सच्या उमा मेहता आणि राजेश मेहता यांनाही विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते कुंठे सातारा इथून प्रतिभा विश्वनाथ भराडे यांना. आपले मान्यवर सन्मान चिन्ह देतील आणि त्याचबरोबर भेटवस्तूसुद्धा. मेहता फूड्स, स्वर्ग गोल्ड आणि सिमंदर हर्बलकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू. न्यूज 18 लोकमतचे सर्व महाराष्ट्रातील शिक्षण प्रेमीमार्फत मी मनापासून धन्यवाद देते की हा सन्मान जो दिला आहे मला एक पुढे आणून तो सर्व महाराष्ट्रातील काम करणाऱ्या आणि प्रत्येक मूल शिकू शकतो यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान आहे हा. सगळ्यात आधी मी आभार मानते न्यूज 18 लोकमतचे की त्यांनी मुक्ता सन्मान 2019 या सुंदर कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं. आणि मला असं वाटतं की जिथं जिथं महिलेचा सन्मान होतो तिथं तिथं तिचा गौरव करण्यासाठी मला उपस्थित राहायला खूप आवडतं आणि म्हणून आज मी इथं उपस्थित आहे. मुक्ता सन्मानच्या सर्व पुरस्कारार्थींना माझा मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनस्वी अभिनंदन. नेटवर्क 18 लोकमतचे आभार की त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आज मी याची दे याची डोळा हा कार्यक्रम स्वतः अनुभवू शकलो.
एखाद्या मुलाचं, आपल्या मुलाचं कौतुक आई करत असते नेहमी. आपण लहानपणी बघतो, मुलांनी एखादं छोटंसं काम केलं, चांगलं केलं, आई लगेच शाबासकी देते. पण आज इथे या 11 माऊली ज्या आहेत यांचं कौतुक करायला मला मिळालं. म्हणजे मी एक नशीबवान मुलगा आहे. एवढ्या 11 आई ज्या आहेत माझ्यासाठी आज इकडे, त्यांचं कौतुक मी करतो. तृतीयपंथी व्यक्तींच्या मनातला कोलाहल आणि समस्या आपल्या लेखणीतून समर्थपणे मांडणाऱ्या हिजडा ही शिवी नाही संस्कृती आहे हे बिंबवणाऱ्या आणि शारीरिक बदलांना बाजूला सारून स्त्रीपण जगणाऱ्या आणि जपणाऱ्या दिशा पिंकी शेख हे साहित्य क्षेत्रातलं सध्याचं चर्चेतलं नाव. दिशाच्या कविता आणि तिचं लेखन यातून तिच्या मनातले कंगोरे आणि जाणीवा आपल्या समोर येतात. तृतीयपंथीय व्यक्तीच्या जगण्याचं एक एक पान त्या उलगडतात. दिशा कधी आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करते, तर कधी तिच्या मनातलं एकटेपण सुद्धा ती शब्दातूनच व्यक्त करते. ते बरंच काही बोलूनही जातं. कधी ती आजूबाजूचा चाकोरीबद्ध पुरुषी समाज ओलांडून जाते, तर कधी समानतेच्या वाटेवरून चालण्यासाठी आपला हात स्वतःहून पुढे करते. तृतीयपंथीय म्हणून जन्माला आले असले तरी माणूस म्हणून जगण्याचा आणि स्त्रीमन जपण्याचा अधिकार मला आहे, असं दिशा निक्षून सांगते. दिशा आणि तिचं लेखन अनेकांना दीपस्तंभासारखं वाटतं. तिच्या कार्याचा हा प्रकाश इथून पुढे आजन्म असाच सर्वदूर पसरत राहो आणि तिच्या प्रकाशात अनेकांना आयुष्याची दिशा सापडो, याच न्यूज 18 लोकमतच्या शुभेच्छा. व्यासपीठावर पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करते अनिल थत्ते यांना आणि त्याचबरोबर अभिनेत्री मैथिली जावकर यांना सुद्धा. त्याच्याबरोबरच सिसोदे हेल्थकेअरचे MT डॉक्टर राजन पाटील यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करते. हा पुरस्कार घेण्यालायक मला ज्यांनी बनवलं, म्हणजेच जे महामानव ज्यांनी माणसाला माणसांच्या रांगेत आणून बसवण्याचे प्रयत्न केले आणि त्या महामानवांना ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना अभिवादन करून मी हा पुरस्कार घेते. हा फक्त दिशाचा पुरस्कार नाही आहे. सगळ्यांचे परत एकदा आभार मानते आणि थांबते. एकपात्री नाटक लिहिणारं आणि ते तितक्याच ताकदीनं सादर करणारं एक धडाडीचं नाव अर्थात सुषमा देशपांडे. 1996 पासून त्यांच्या लेखणीतून अनेक उत्तमोत्तम एकांकिका, कथा, चित्रनाट्य यासह अनेक साहित्य प्रकार समर्थपणे उतरले आहेत. तमासगिरणींच्या आयुष्यावर लिहिलेलं तिच्या आईची गोष्ट खूपच गाजलं. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित संगीत बया दार उघड हे नाटक लिहिलं, जे नाट्य रसिकांच्या आणि संगीत रसिकांच्या कौतुकाला पात्र ठरलं. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या वय मी सावित्रीबाई या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग त्यांनी राज्यभरात केले. लंडन इथं झालेल्या चित्रपट महोत्सवात आजी या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाबद्दलही त्यांना गौरवण्यात आलं. त्यांची एकपात्री नाटकं अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपिन्स आणि चीन यासारख्या देशातही गाजली. तो, ती आणि ते, आयदान, तिच्या आईची गोष्ट, लपंडाव, उंबरठा, आजी या एकापेक्षा एक निर्मितीनंतर बया दारुगड हे संगीत नाटक सुद्धा याच सुषमा देशपांडे यांच्या लेखणीतून उतरला आहे. आपल्या लिखाणाच्या सादरीकरणासाठी त्यांनी वेळ, काळ आणि ठिकाण याची पर्वा न करता राज्याच्या सर्व भागात सर्वदूर प्रयोग केले. अशा सिद्धहस्त लेखिका आणि अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना मुक्ता सन्मान देऊन गौरवताना न्यूज 18 लोकमतला विशेष आनंद होत आहे. मैथिली जावकर व्यासपीठावर आहेतच. मेहता फूड्सचे सचिन मेहता आणि अश्विनी मेहता सुद्धा व्यासपीठावर आहेत. आणि आता मी आमंत्रित करते स्वर्ग गोल्डचे डायरेक्टर विजय छेडा आणि लता विजय छेडा यांना सुद्धा त्यांनी व्यासपीठावर यावं. सुषमाताई आज आपल्यासोबत इथे कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत, तर त्यांच्या वतीने अभिनेत्री नंदिता पाटकर या हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. मी विनंती करते अभिनेत्री नंदिता पाटकर यांना की त्यांनी व्यासपीठावर यावं. सगळ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह
आणि भेटवस्तू. नमस्कार. आज मी इकडे बदली खेळाडू आहे. खूप सॉरी, काही कारणामुळे सुषमाताई आज इकडे येऊ शकल्या नाहीत, पण इतका मोठा गौरव करून त्यांना सन्मान देण्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे मनपूर्वक आभार. सुषमाच्या मागे मी कधीच नसतो, सुषमाच माझ्या मागे नेहमी उभी असते. आणि बऱ्याचदा असंच होतं की सुषमाचं गेले 25-30 वर्षाचं काम लक्षात घेता लोक आता आम्हाला विश्वास देशपांडे ह्या नावाने ओळखायला लागलेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतला खरंच खूप खूप मी माझ्यातर्फे आभार मानते त्यांचे, की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ज्या इतकं सुंदर काम करतायत त्यांना शोधून काढून त्यांचा इतका मोठा सन्मान आज ते करतायत या मुक्ता सन्मानच्या निमित्ताने, की खरंच सर्वप्रथम न्यूज 18चेच मी आभार मानते. पहिली गोष्ट अशी की ज्याला आपण मी जन्मभर बायकोचं नॅगिंग समजत आलो, ते आपल्या स्वतःच्या सतसत विवेकबुद्धीची टोचणी असते. हा एक नवा शोध मला आज तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलं. मी नेहमी बायकोला काय कटकट करते, काय कटकट करते, हे सगळं बघत असताना थोडा अंतर्मुख होऊन जेव्हा विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की आपली सद विवेक बुद्धी जी आपल्याला टोचणी लावते तिला कधी कधी आपण जुमानत नाही, पण बायकोच्या रूपाने जेव्हा ती सद विवेक बुद्धी जागृत होते किंवा प्रगट होते तेव्हा तिला आपण जुमानतो. शासनाला लागणारा विविध कल्याणकारी योजनांचा निधी कराच्या रूपानं गोळा केला जातो. मात्र कर चुकवेगिरी करणाऱ्या धनदांडग्या व्यक्ती आणि कंपन्यांमुळे सरकारचं आणि पर्यायानं जनतेचं मोठं नुकसान होतं. हे वाचवण्याचं काम करतात डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स या विभागाच्या जॉईंट डायरेक्टर वैशाली शामराव पतंगे आणि त्यांचे सहकारी. आतापर्यंत 243 प्रकरणांमध्ये सुमारे 5,348 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी त्यांनी उघड केली आहे. याच क्षेत्रातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, पंचतारांकित हॉटेल्स आणि संघटित आर्थिक गुन्हेगारांना त्यांनी जरब बसवली. 2009 पासून त्यांनी सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स या विभागात उपायुक्त म्हणून काम पाहिलं. डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स या विभागात आधी डेप्युटी डायरेक्टर आणि आता जॉईंट डायरेक्टर या पदावर त्या कार्यरत आहेत. आजवर त्यांनी आर्थिक, राजकीय आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या दबावाला न जुमानता शासन हिताचे अनेक निर्णय घेतले. वैशाली शामराव पतंगे यांचा मुक्ता सन्माननं गौरव करतानाच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या वतीनं अनेक शुभेच्छा. अनिल सर आणि मैत्री गावकर या व्यासपीठावर आहेतच, त्यांच्याच बरोबर आमंत्रित करते प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग पी नंदकुमार यांना त्यांनी व्यासपीठावर यावं आणि इन्फ्राटेकच्या डायरेक्टर अलंकृत राठोड आपल्याला सुद्धा मी विनंती करते आपण व्यासपीठावर यावं. सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते जीएसटी इंटेलिजन्स विभागाच्या जॉईंट डायरेक्टर वैशाली शामराव पतंगे. आपले मान्यवर सन्मान चिन्ह देतील आणि मेहता फूड, स्वर गोल्ड आणि सिमंदर हर्बलकडून दिला जाणाऱ्या भेटवस्तू मैथिली. समुद्र जरी खूप मोठा असला तरी त्याच्या काठावरही तटबंदी असते, अभेद्य असे खडक असतात की जे या विषमतेला तोंड देत असतात. मला या प्रश्नाच्या उत्तराची आठवण आज आवर्जून या कारणाने झाली की या समुद्राच्या विषमतेच्या काठावरती असणाऱ्या या ज्या अभेद्य तटबंदी आहेत, ज्या 11 यशस्विनींचा आपण सत्कार केलात, या सगळ्या या विषमतेला तोंड देत उभ्या आहेत आणि या विषमतेच्या लाटांना परतवत आहेत. याचं जिवंत आणि देखणं उदाहरण या सत्कार सोहळ्याच्या रूपाने मला अनुभवायला मिळालं. त्याबद्दल मी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानते.
अदम्य इच्छाशक्ती, अपार कष्टांची तयारी आणि अभ्यास असेल तर महिला काय काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरच्या लक्ष्मी सुरेश बिराजदार. आज त्यांनी बनवलेली ज्वारीची कडक भाकरी 7 समुद्रापार पोचलीय. सुरुवातीला 2 महिलांच्या मदतीनं लक्ष्मी यांनी संतोषी माता महिला गृहोद्योग सुरू केला आणि तोही थोड्या दुर्लक्षित असलेल्या ज्वारीच्या जोरावर. लक्ष्मी यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा या संस्थेच्या मार्गदर्शनानं ज्वारीपासून कडक भाकरी बनवायला सुरुवात केली आणि त्या पाठोपाठ ज्वारीपासून रवा, केक, बिस्किटही बनवली जाऊ लागली. आज या सगळ्या उत्पादनांना राज्यात आणि परदेशातही खूप मागणी आहे. सुरुवातीला 2 महिलांसोबत सुरू झालेला लक्ष्मी यांचा हा प्रवास हळूहळू अनेक महिलांना रोजगार मिळवून देणारा ठरला. ज्वारी ही सोलापूरची ओळख बनवण्यातही लक्ष्मी यांचा वाटा आहे. त्यामुळे लक्ष्मी सुरेश बिराजदार यांना मुक्ता सन्मान देऊन गौरवताना आम्हाला आनंद होत आहे. अनिल सर आणि मैथिली व्यासपीठावर आहेतच. त्याचबरोबर मी आमंत्रित करते मेहता फूड्सचे सचिन मेहता आणि अश्विनी मेहता यांना, त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि पिट्रोनिक्सचे CEO अनिल विष्णू राऊत यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते सोलापूरच्या लक्ष्मी सुरेश बिराजदार यांना. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू. भाकरी करणं म्हणजे सर्वजण इथल्या महिला सर्वजण भाकरी करतात आणि इथवर येणं आणि माझी ओळख माझी भाकरीमुळे आज माझी ती ओळख आहे. आणि सोलापूरची कडक भाकरी ही माझी म्हणजे खूप मोठी ओळख झालेली आहे. मराठवाड्यामध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धडपडणारी संस्था अर्थात मनस्विनी महिला प्रकल्प. 1984 साली शैला लोहिया यांच्या प्रेरणेतून मानवलोक प्रकल्पाच्या अंतर्गत अंबाजोगाई इथं ही संस्था सुरू झाली. अत्याचार झालेल्या महिला, सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न झालेल्या महिला, कौटुंबिक हिंसाचार किंवा छेडछाडीला बळी पडलेल्या महिलांना आधार देण्याचं काम ही संस्था करते. 6,000 पेक्षा जास्त पीडित महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मनस्विनीनं मदत केली आहे. या प्रकल्पानं चला निर्भय होऊया यासारखी शिबिरं, जोडप्यांसाठी हॅपी कपल कार्यशाळा, विद्यार्थी आणि तरुणांसाठी 22 गावांमधून पुस्तक पेटी योजना, एवढंच नाही तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न सातत्यानं केलेत. 2009 पासून अरुंधती पाटील या संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी स्वतःला या संस्थेच्या कामात झोकून दिलं. आता कौटुंबिक हिंसाचार थांबवा यासाठी गावागावातल्या पुरुष आणि तरुणांची ही संस्था संवाद साधते. गावातला तंटा कमी करण्यासाठी 50 पेक्षा जास्त गावांमधून सजग ग्राम समितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या मनस्विनी महिला प्रकल्प संस्थेला मुक्ता सन्माननं गौरवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया अमृताताई फडणवीस यांचं. सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते बीडच्या मनस्विनी महिला प्रकल्पाच्या अरुंधती पाटील यांना. सन्मान चिन्ह देतील अमृता फडणवीस आणि मेहता फूड्स, स्वर्ग गोल्ड आणि सिमंदर हलबलकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू राजेश खंडेलवाल यांच्या हस्ते. लोकमत 18चे खूप खूप आभार. आज संस्थेचा जो तुम्ही सन्मान केला आहे, मला असं वाटतं की ह्या आमच्या 55 गावांमध्ये काम करणारी जी तरुण मंडळी आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, ह्या सर्वांचा हा सन्मान आहे. नवऱ्यानं देशासाठी प्राण वेचले आणि त्याच्या शेवटच्या इच्छेसाठी ही ठामपणे उभी राहिली. अश्विनी साताप्पा पाटील. अश्विनी यांचे पती साताप्पा पाटील हे ऑक्टोबर 2013 साली शहीद झाले.
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या मासा बेलेवडी गावात माध्यमिक शाळा बांधण्याची त्यांची इच्छा अश्विनीनं पूर्ण केली. पण हे सोपं नव्हतं. अडचणींच्या मालिकेतून तिला जावं लागलं. साताप्पा आणि अश्विनीचं लग्न झाल्यानंतर वर्षभरातच ते शहीद झाले. मला माझ्यासाठी काही नको, पण माझ्या पतीच्या नावानं या गावात मला शाळा सुरू करायची आहे, असं अश्विनीनं तत्कालीन पालकमंत्री भेटायला आले तेव्हा त्यांना सांगितलं. अश्विनी साताप्पा पाटील, तिचं कुटुंबीय आणि मासा बेलेवाडीच्या गावकऱ्यांनी केलेल्या मदतीनं शाळेची इमारत उभी राहिली. तत्कालीन आघाडी सरकारनंही शाळेसाठी आर्थिक मदत केली. 2017 साली ही शाळा उभी राहिली. आज मासा बेलेवाडी आणि आजूबाजूच्या शेकडो विद्यार्थ्यांची या शाळेमुळे मोठी सोय झाली आहे. अश्विनी पाटील या वीरपत्नीला मुक्ता सन्मान देऊन गौरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी अमृता फडणवीस व्यासपीठावर आहेत. इन्फ्राट्रेकच्या डायरेक्टर सौ अलंकृत किसनराव राठोड यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते निपाडीच्या अश्विनी साताप्पा पाटील यांना. अश्विनीचं जोरदार स्वागत करूया. अश्विनीला सन्मान चिन्ह देतील अमृताताई फडणवीस. मेहतापूर स्वर्ग गोल्ड आणि सिमंदर हर्बलकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू देतील अलंकृत राठोड. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानते की त्यांनी एखादं लहान मुलं असतं त्याला जसं उभं करून चालायला शिकवतात तसं त्यांनी मला सोबत दिली. त्यासाठी मी त्यांची खरंच आभारी आहे. गडचिरोलीतल्या कुरखेड्यासारख्या दुर्गम भागात सेवाभावनेनं झोकून देऊन अविरतपणे काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शुभदा देशमुख. शुभदा यांनी कुरखेड्यातल्या निम्न स्तरातल्या लोकांसाठी, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि आरोग्यासाठी आपल्या 35 वर्षांपेक्षा जास्त काळ वेचलाय. हा वसा अजूनही त्यांनी खाली ठेवलेला नाही. 1983 पासून त्यांनी गडचिरोलीत सामाजिक कार्याला सुरुवात केली. गुरनोलीतल्या महिलांच्या शिबिरातून दारूबंदीच्या उपक्रमानं सुरुवात झाली. त्या काळात प्रचार, प्रसिद्धीपत्रक काहीच नव्हतं, पण 200 महिलांना घेऊन दारूबंदीसाठी काढलेला मोर्चा सर्वार्थानं ऐतिहासिक ठरला. शुभदा यांनी गावकऱ्यांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी, आम्ही आमच्या आरोग्यासाठी अशी अनोखी चळवळ उभारली. महिला बचत गट स्थापन झाले. क्रांतिज्योती महिला संघटना, जनकल्याण अपंग संघटना या सगळ्या कुरखेड्यात रुजल्या, वाढल्या आणि त्याही शुभदा देशमुख यांच्याच नेतृत्वाखाली. यातून दुर्गम भागातल्या लोकांचा, विशेष करून महिलांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावायला मदत झाली. आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या शुभदा देशमुख यांचा जीवन गौरव देऊन सन्मान करणं आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आहेत अमृताताई फडणवीस. त्यांच्यासोबत मी व्यासपीठावर आमंत्रित करते सोनाली कुलकर्णी यांना सुद्धा, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू. आणि आता सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांना. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी शुभदा देशमुख यांचं स्वागत करूया. आणि पुरस्कार देताना मी विनंती करेन आपण सगळेजण जर उभं राहू शकलो. जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करतो आहोत शुभदा देशमुख यांचा. सन्मान चिन्ह देतील अमृताताई फडणवीस आणि मेहतापूर स्वर्ग गोल्ड, सिमंदर हर्बल यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू यांच्या हस्ते. इतकी मोठी वाटचाल आहे 35 वर्षाची आणि थोड्या वेळात काही गोष्टी सांगायच्या आहेत. याच्यात अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप मदत केली सुरुवातीपासून. एकतर ज्या संघटनेपासून आमची सुरुवात झाली, मी आणि माझे जीवनसाथी डॉक्टर सतीश गोगुलवार, महिला किसान अधिकार मंच हा एक हे आहे की ज्याच्यातनं महिलांचे विशेषतः शेतीवरती आमचं नाव असणं आणि वनहक्काच्या दृष्टीने लढाई या सगळे मुद्दे घेऊन पुढे जातोय. या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांची सदिच्छा, आपल्या सर्वांचे आशीर्वाद
हवे आहेत आणि ते आहेत हा विश्वास आहे. न्यूज 18 लोकमतचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. सगळ्यात आधी सलाम अशा स्त्रियांना ज्यांनी आपल्याला हा वारसा दिला महाराष्ट्राच्या कल्चरचा, आणि सलाम आजच्या स्त्रियांना, आजच्या सन्मान मूर्तींना, ज्यांच्यामुळे आज आपण इन्स्पायर झालो आहेत की जिथे आहोत तिथून फरक होऊ शकतो जर आपण ट्राय केलं तर. असं म्हणतात की द वर्ल्ड हॅज सो मेनी इश्यूज अँड वी थिंक दॅट वाय इज एनीवन नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. बट वी हॅव टू रिमेंबर की दॅट एनीवन इज नो वन एल्स अदर देन यू. तुम्हीच आहात जे जगात एक फरक आणू शकता आणि हे या स्त्रियांनी दाखवून दिलेलं आहे. तर मी परत एकदा न्यूज 18 लोकमतला धन्यवाद देते की त्यांनी असा हा उपक्रम, असा कार्यक्रम आज केला, ज्याच्यामुळे स्त्रिया नक्कीच इन्स्पायर झालेल्या आहेत, सगळ्याच पुरुषही, आणि मला वाटतं त्यांची चांगली अशी वाटचाल नेहमीच चालू राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सोनी पैठणीजकडून संजय सोनी आलेले आहेत. ते या 5ही जणांना भेटवस्तू देणार आहेत त्यांच्यामार्फत. त्यानंतर मी विनंती करतो मेहता फूड्सचे प्रमुख मेहता सर कृपया व्यासपीठावर यावं आणि आमच्याकडनं एका छोट्याशा पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा. यासोबतच इन्फ्राटेकचे जे प्रमुख इथे उपस्थित आहेत त्यांनाही नम्र विनंती आहे की कृपया व्यासपीठावर यावं. स्वर्ग गोल्डचे छेडापती पत्नी, यासोबतच पेट्रॉनिक्स हेल्थ पार्टनर असलेले धगे हेल्थकेअर, सिसोदे हेल्थकेअर, लोलगेज कलासिद्धी हॉस्पिटल, सिमंदर हर्बल प्रायव्हेट लिमिटेड, सोनी पैठणी, टुडे ग्लोबल डेव्हलपर्स, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आमच्याकडून हा छोटासा पुष्पगुच्छ स्वीकार करावा. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. खूप खूप आभार. यासोबतच मी मंचावर आमंत्रित करतो माननीय नताशा कारखानीस, नृत्य दर्पण कला अकादमीच्या प्रमुख, ज्यांच्या विद्यार्थिनींनी आपल्यासमोर अतिशय सुंदर अशी नृत्य सादर केली. माननीय कारखानीस मॅडम. टुडे ग्लोबलचे जे प्रमुख इथे आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आमच्याकडून छोट्याशा पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा.